शिवसेना मोठा भाऊ आणि या शब्दामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। युतीबाबत कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या खासदारांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये खासदारांनी ही युती करावी असा आग्रह केल्याचं समजतंय। भारतीय जनता पक्षाकडून कुठल्याही प्रकारचे ऑफर किंवा प्रपोजल घ्यायला आम्ही इथे बसलेलो नव्हतो। अशा प्रकारचं कुठलंही प्रपोजल जे आपण म्हणताय, आपण भाजपचे प्रवक्ते नाहीत असं मी मान्य करतो। सगळे अशा प्रकारचं कुठलंही प्रपोजल शिवसेनेकडे आमच्याकडे आलेलं नाही, आम्ही ते स्वीकारले नाही। शिवसेना या महाराष्ट्रामध्ये आपल्या अटी आणि शर्तीवर राजकारण करत आलेले आहे। आजही महाराष्ट्रात सत्ता कोणाची, देशात सत्ता कोणाची याचा विचार न करता बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आमची भूमिका अत्यंत मजबूत आणि ठाम आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असू राहणार आणि हा मोठा भाऊ दिल्लीचं तख्त गदागदा हलवणार। दरम्यान भाजपाबरोबर युती करण्याबाबत विचार सुरू आहे, पण भाजपाकडून योग्य प्रस्ताव आला तरच युती होईल। स्वाभिमान बाजूला ठेवून अपमानास्पद पद्धतीने युती होणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांच्या बैठकीमध्ये मांडल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे युतीचं काय होणार याची चिंता न करता स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी सुरू ठेवा अशा सूचना देखील त्यांनी खासदारांना दिल्या। काही खासदार भाजपशी युती करण्याबाबत आग्रही आहेत, तर काहींना मोदींबद्दलच्या जनतेतील नाराजीचा फटका बसण्याची भीती देखील या बैठकीमध्ये व्यक्त केली आहे।